22व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय एज्युकेशन सोसायटी सोलापूर या संस्थेचे झाले मोकळे आभाळ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाल्याचे नाट्य स्पर्धेकडून घोषित करण्यात आले आहे। यामध्ये शाळेतील मुलांनी सादर केलेले झाले मोकळे आभाळ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे। या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे। तरी सर्व विद्यार्थी यांचे संस्थेकडून मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे। गुलाबी रंगाचं असतं बघ आणि त्या इंद्रधनुष्याचे सात रंग आपल्या काही कामाची ग जे निसता दिसतात पण उतरत नाहीत ना आपल्या झोपडीवर आणि अगं आपला रंग काळा जगण्याचं बी आणि दिसण्याचं बी ही दुनिया तुला दिसत नाही तेच लय चांगलं आहे बघ त्या गायनाच्या सरांना आपल्याला आकलं त्याचा चेहरा तुला दिसत नाही तेच लय चांगलं आहे। तसेच या नाटकास जे पारितोषिक मिळाले आहे ते खालीलप्रमाणे। दिग्दर्शन ॲडव्होकेट संदीप उडानशिवकर द्वितीय क्रमांक, नैपथ्य संदीप जाधव द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक सम्राट जौजट, अभिनय गुणवत्ता पारितोषिक आराध्या अभिषेक डोळसे झाले मोकळे आभाळ, यशवर्धन बाळासाहेब गोतसुर्वे मुख्य शब्द। सदर नाटकास विशेष सहकार्य कीर्तिकुमार शिवशरण, अजय गोतसुर्वे, आनंद भालेराव, शंकर झुंबरे इतरांनी केले आहे। मुख्याध्यापिका दिनांक बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल सोलापूर तरन्नुम शेख मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले।